पवार आणि अन्य सरकारी मित्रांनो, लोकसभेची निवडणूक आली आणि सगळ्या जगाचं लक्ष भारतामध्ये काय होणार आहे. अमेरिकेचे लोक, इंग्लंडचे लोक, त्यांचे प्रतिनिधी लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्यासाठी या ठिकाणी येतात. गेल्या आठवड्यामध्ये कन्हेरी आमचं मूळ गाव, त्या कन्हेरीला आजतापर्यंत जेवढ्या आम्ही निवडणुका केल्या त्या निवडणुकीची सुरुवात मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी करतो. त्यासाठी गेलो होतो. हजारो लोक होते आणि एका कोपऱ्यामध्ये मला काही वेगळे लोक दिसले. त्यांची चौकशी केली आणि मला समजलं इथल्या निवडणुकीचं निरीक्षण करण्याच्यासाठी अमेरिकेवरनं ती इच्छा आहे. नंतर त्यांची माझी भेट झाली. त्यांना विचारलं की इतक्या लांब का आला. त्यांनी सांगितलं अमेरिकाच नव्हे तर पाश्चिमात्य देशांच्यामध्ये या देशाची लोकशाही टिकणार आहे का नाही याची शंका त्यांच्या मनात आहे आणि कोणत्या पद्धतीने ही निवडणूक होणार याच्यावर लोकशाहीचं भवितव्य आहे आणि ते जाणून घेण्याच्या संबंधीचा औत्सुक्य जगातल्या अनेक देशाच्या लोकांना आहे आणि त्यासाठी आम्हाला इथं पाहतो. सांगायचं तात्पर्य असे, ही निवडणूक साधी सुधी नाही. निवडणुका अनेक आपण केल्या. अनेक निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी आलो. सुदैवानं तुम्ही भाग्यवान आहात. गणपतराव देशमुखांच्यासारखा एक समाजाच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणानं उभं आयुष्य जनतेची सेवा करणारे एक नेतृत्व आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लागलं. आज ते हयात नाही, पण त्यांनी जो रस्ता दाखवला तो रस्ता हयात आहे. त्या रस्त्याने जाण्याच्यासाठी तुमच्यासारखे हजारो लोक हयात आहेत आणि यांचा आदेश या निवडणुकीमध्ये दिसेल. आणि ही निवडणूक जी अपेक्षा लोकांची आहे त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं यशस्वी याची मला स्वतःला खात्री आहे. आज आपण बघतो या देशामध्ये एक नवीन व्यक्तीच्या हातामध्ये गेल्या 10 वर्षापासून देशाची सत्ता आहे आणि त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री होते, आयुष्याचं काम करत होते, नंतर मंत्रिमंडळामध्ये जाऊन देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाली. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याची संधी द्या यासाठी ठिकठिकाणी जनते सांगतात, त्यांचे सहकारी सांगतात. पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण या देशाचा सामान्य माणूस जो व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाच्या संबंधी या ग्रस्तांच्यामध्ये नक्की काय भावना याची शंका याची स्थिती आहे. आणि तो व्यवसाय म्हणजे या देशातल्या 70% लोक जे शेती करतात त्या बळीराजाचा तो व्यवसाय. मोदी साहेबांना शेतकरी आणि शेतकरी याच्यासंबंधीची कितपत आस्था आहे याची शंका माझ्यासारख्याच्या मनामध्ये. कोणत्या निर्णय त्यांनी अलीकडच्या काळामध्ये घेतले. आज तुमचा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यामध्ये एक उदाहरण सांगतो. कांद्यासारखं पीक आहे. कांदा हे काही फार धनिकाचं पीक नाही, पण त्या कांद्यावर जगाच्या बाजारपेठेमध्ये संधी असताना
निर्यातीला बंदी घालण्याचा निकाल त्यांनी घेतला आणि कांद्याची किमती खाली कशा करता येतील असं बघितलं. 2 दिवसापूर्वी लोकांनी फारच तक्रार केली. त्यावेळेला एक नवीन निर्णय घेतला कांद्याच्या संदर्भात. काय तो निर्णय? लाल कांदा परदेशात फसवायचा नाही, फक्त पांढरा कांदा फसवायचा. एकंदर कांद्याच्या पैकी 20% सुद्धा पांढरा कांदा असत नाही, त्याला परवानगी दिली आणि बहुसंख्य लोकांचं जे महत्त्वाचं पीक आहे चांगल्या कांद्याचं त्याला त्यांच्या ठिकाणी बंदी घातली आणि हजारो दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं. दुधाचा धंदा हा जोडधंदा आहे. एक काळ असा होता की सांगोला म्हणजे जनावरांचा सगळ्यात मोठा बाजार या ठिकाणी भरत होता. आज त्याच्यावर बदल. दुधाचा धंदा वाढतोय, लोकांना साथ त्याची हवी आहे, त्यासाठी या धंद्याचं खर्च घालतात. पण त्या दुधाच्या किमती खाली आणण्याच्या उद्देशाचा निकाल या राज्यकर्त्यांनी अलीकडच्या काळामध्ये घेतला. महाराष्ट्र हे देशाचं यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त ऊस पिकवणारं राज्य हे झालं. याच्या आधी उत्तर प्रदेश 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर. आज महाराष्ट्रामध्ये साखर देशात सगळ्यात जास्त तयार होते. देशाची गरज वाटून ती साखर शिल्लक राहते आणि ती निर्यात केल्याशिवाय गत्यंतर नाही. तिच्या निर्यातीची बंदी घातली. त्या ऊसापासून साखर करताना आपण इथेनॉल नावाचा एक पदार्थ हा तयार करतो, तो पेट्रोलमध्ये मिक्स करतो आणि त्याच्यामुळे साखरेची किंमत अधिक देण्याची ताकद होती. आज त्याच्यावर मर्यादा घातली. म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याच्या हिताचे लाभ असेल त्याचं बंधन घालणं हे धोरण मोदी साहेबांनी केलेलं आहे. आज शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला, आत्महत्या वाढायला लागल्या. मध्यंतरी मी विदर्भात होतो आणि तिथे लोकांनी माझ्या पुढे दुखणं सांगितलं. काय दुखणं आहे? एकेकाळी आत्महत्या या देशामध्ये वाढल्या होत्या. मी शेतीमंत्री असताना आत्महत्या झाल्या. त्याचा मार्ग आम्ही लोकांनी काढला. या आत्महत्या का शेतकरी करतो याच्या आम्ही खोलात गेलो, लोकांना भेटलो, कुटुंबियांना भेटलो आणि आमच्या लक्षामध्ये आलं की कर्जबाजारीपणा हे आत्महत्याला अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून आम्ही निकाल घेतला की या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज एका रकमेनं माफ करायचं. आणि नुसतं एवढंच नाही की ज्या कर्जाला 12% 14% व्याजाचा दर होता तो 6% आणला. नेहमीच पुरवठा केला तर 4% खाली आणलं. आणि त्याचं कारण की शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे सरकार त्या संबंधीचं वागत नाही. मग मोदी सरकार वागतं का? त्यांच्या विचाराच्या विरुद्ध कुणीही काही निकाल घेतला तर त्याच्याविरुद्ध कारवाई करणं एवढा एक कमी कार्यक्रम आज मोदी साहेब या देशामध्ये करतात. आणि त्यासाठी कोणाची सुटका नाही. झारखंड नावाचं राज्य, त्या राज्य आदिवासींचं राज्य, त्या आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी आहे. आदिवासींच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष प्रधानमंत्र्यांनी केलं म्हणून त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली. परिणाम काय झाला? झारखंडचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये आहे. जे राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकला. देशाची राजधानी दिल्ली आणि दिल्लीला अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त मुख्यमंत्री म्हणून 3ऱ्यांदा निवडून आले. त्यांचा कारभार चांगला आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्र सुधारलं, त्यांनी आरोग्याच्या सुधारणा केल्या, त्यांनी रस्ते सुधारले, त्यांनी स्वच्छता देशावर राज्यामध्ये केली. जगाचे लोक दिल्लीचं राजकारण, दिल्लीचं व्यवस्थापन केजरीवालनी कसं केलं हे पाहण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात. दिल्लीचे काही प्रश्न केजरीवालने
मानले आणि ते मानत असताना नरेंद्र मोदींच्या टीका टिप्पणी केली. आज केजरीवालला तुरुंगामध्ये टाकलं, राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलं. याचा अर्थ स्वच्छ आहे की या देशामध्ये स्वातंत्र्याच्या साली आधी इंग्रजांच्या काळामध्ये जी इंग्रजांची हुकुमशाही होती, एक प्रकारची दडपशाही होती, आज मोदी साहेब या देशामध्ये हुकुमशाही आणायला लागली. लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वाच्या असतात आणि म्हणून या निवडणुकीला आपण महत्त्व दिलं. पण तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या राज्यामध्ये अनेक निवडणुका असतात. ग्रामपंचायतीची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक. या निवडणुका झाल्यात. गेल्या 3 वर्षामध्ये या निवडणुका नाहीत. आणि या 3 वर्षामध्ये या निवडणुका नाही केल्या, मोदीच्या हातामध्ये सत्ता दिली, तर हळूहळू विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील का नाही याची शंका आज जगातल्या लोकांना वाटू लागलेली आहे. आणि म्हणून त्या रस्त्याने जाणं, याचा अर्थ हुकुमशाही आणणं, संसदीय लोकशाही ही उद्ध्वस्त करणं, ही भूमिका त्याच्या मागची आहे. आणि हे संकट टाळायचं असेल तर या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करणं. एक भाजपचा जो उमेदवार असेल, मोदी साहेबांचा उमेदवार असेल, त्याचा पराभव करणं हे काम एक ऐतिहासिक जबाबदारी म्हणून तुम्हाला मला करावं लागेल. मला आनंद आहे की या मतदारसंघामध्ये अतिशय चांगला एक तरुण, उमदा तरुण, धैर्यशील मोर्चांच्या रूपानं तुम्हा सगळ्यांच्यासमोर या निवडणुकीला उमेदवार म्हणून सादर केला. याच्यासमोर मताचा वचन दावा माणूस, त्यांचा तुतारी असलेला माणूस ही खून आहे, त्याच्यासमोरचं वचन दावा आणि मोठ्या मतांचा फासवा. मी तुम्हाला खात्री देतो की ही हुकुमशाही आपण गाजल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगतो. आपली योजना घेतो.